आज आपण रसायनी सेंटर मधून एका आईचे खूप छान अनुभव आलाय, तर आज आपण तिला विचारू का तिला कसं वाटतंय. नमस्ते आई. नमस्ते. तुमचं नाव सांगा. सुमित्रा भोई. आई, जेव्हा थेरपीच्या आधी काय काय त्रास होता तुम्हाला? मला आधी चालता जोरात येत नव्हतं, हाना मुंग्या यायच्या, डोक्यानं सूज होती, पाय माझे वाकडे होते, कंबर दुखायची, शुगर होता, बीपी होती, सर्व काय होता 3-4 वर्षापूर्वीपासून. पण इथं आल्यापासून आता 2-2.5 महिने झाले मला. 2.5 महिने तिथून मला थोडा आता एकदम बरं वाटतंय. हात वर नव्हतं जात, हात वर जातात. डोक्यामध्ये असा मेंदूला रक्त नव्हतं पोचत, तो पचायला लागला. पाठीमागणं डोका दुखत होता माझा. झोपल्यावर मला सरळ झोप नव्हती लागत. इकडं मानेला सूज होती, तर ती कमी झाली. म्हणजे सर्व काय कमी झाला. हे यांचं उपकार झालं आमच्यासाठी. या इथं सेंटर आणला, ते आमचे उपकार झाले. आई बाबासाठी काढतात म्हणजे ते धन्य आहेत. आमची मुलं नाही करू शकत तसं त्याही केलं. तर आईचा तर इतका सारा त्रास, आईला सूज होती, मान दुखत होती, मानेला रक्त पुरवठा होत नव्हता, बीपी होता, शुगर होता. पण आज आई 2.5 महिन्यात तिने रेग्युलर थेरपी केला. थेरपीने तिला एकदम जसं हात वर जातोय, गुडघ्याला सूज होती, गुडघ्याला सूज गेली. इतका मस्त आईचा अनुभव आहे. तर आई, आज आपला मॉम हेल्थ केअर विषयी काय बोलतो? एकदम चांगलं आहे. म्हणजे असा तसा सर्वांनाच असा भेटो आणि सर्वांचा आरोग्य चांगला हो. आज आई तुला जे पहिल्यांदा बघतात टीव्ही वरती, मोबाईल वरती, मग त्यांना काय सांगाल तुम्ही? का थेरपी त्यांना घेतली पाहिजे का नाही थेरपी? मी तर हमेशी प्रत्येकाला सांगतो का थेरपी घ्या. एवढे पैसे घालवण्यापेक्षा दवाखान्यामध्ये गोळ्या औषध खाऊन काही बरा होत नाही. थेरपी मध्ये बरा होतो, तसा दवाखान्यात डॉक्टर बरा होत नाही. खूप मस्त अनुभव आहे आई. थँक्यू सो मच.